स्टुडंट्स 10वी-12वी साठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 उपलब्ध करून दिलेले आहेत. 2027च्या परीक्षेसाठी 2027ला जी एक्झाम होणार आहे, फेब्रुवारी-मार्च 2027ला जी परीक्षा होणार आहे त्यासाठी हे फॉर्म उपलब्ध झालेले आहेत बोर्डाच्या वेबसाईटवरती. हे परीक्षा कशासाठी घेतल्या जातात? जे विद्यार्थी खाजगी विद्यार्थी आहेत, ज्यांनी 7वी-8वी नंतर ज्यांची शाळा सुटलेली आहे 5वी नंतर, त्या विद्यार्थ्यांना जर 10वी कंप्लीट करायची असेल किंवा 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी पुढे 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं नाही आहे किंवा अर्धवट शिक्षण सोडून दिलेलं आहे, ते विद्यार्थी एखाद्या कंपनीत असतील, कामगार असतील, व्यावसायिक असतील, तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण की तुम्ही 10वी-12वी नंतर पुढच्या शिक्षणाला तुमचे शिक्षणाचे दार ओपन होतात. मग ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. फॉर्म नंबर 17 भरण्याची सोय बोर्डाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन नाव नोंदणी करायची आहे. www.mahsscboard.in ही बोर्डची वेबसाईट आहे. महाराष्ट्र शासनाच्या HSC बोर्डची वेबसाईट आहे. www.mahsscboard.in त्याच्यावरती जाऊन स्टुडंट कॉर्नरमध्ये क्लिक करायचं आहे आणि स्टुडंट कॉर्नरमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. एक सुवर्ण संधी आहे. याची शेवटची डेट आहे 15 ऑगस्टपर्यंत. त्यासाठी 100 रुपये शुल्क आहे आणि त्यानंतर विलंब शुल्क आहे. लेट फीस 22 ऑगस्टपर्यंत 200 रुपये भरून तुम्ही 22 ऑगस्ट 2026 पर्यंत हे फॉर्म भरू शकता. यासाठी प्रोसिजर आहे विद्यार्थी मित्रांनो, ती प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे. यासाठी कुठली माहिती तुमच्याकडे पाहिजे? ऑनलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. तुम्हाला कुठल्याही शाळेत जाण्याची गरज नाही, कुठल्याही कॉलेजला जाण्याची गरज नाही. ऑनलाईन तुम्ही हे रजिस्ट्रेशन करायचं सुरुवातीला. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे नाव, जन्मतारीख, विषय कुठले घ्यायचे तुम्हाला आणि कन्सोलिडेट करावा. म्हणजे त्याच्यामध्ये विषय हे सगळे माहिती, आधार कार्ड सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी लागणार आहे. आणि जर तुमचा गॅप असेल, 10वी नंतर तुम्ही 4-5 वर्ष शिकलेले नाहीत, तर तुमच्याकडे गॅप सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. हे गॅप सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला कोर्टामधनं काढायचं आहे. गॅप सर्टिफिकेट जोडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत बोर्डच्या वेबसाईटवरती. नाव नोंदणी प्रमाणपत्र, तुमचं याच्यावरती नाव नोंदवल्यानंतर एक तुम्हाला नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि हे नाव नोंदणी प्रमाणपत्र घेऊन तुमच्या घराच्या जवळ जे शाळा असेल किंवा जे 11वी-12वीचं कॉलेज असेल तिथे तुम्हाला हे सर्टिफिकेट जमा करायचं आहे. रजिस्ट्रेशन सेंटर म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन सेंटर तुम्ही काळजीपूर्वक निवडा, तुमच्या घराच्या जवळचं निवडा. कारण की तुम्हाला तिथे नंतर 12वी बोर्डचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जाण्याची आवश्यकता, तुम्हाला हॉल तिकीट घेण्यासाठी सुद्धा तिथं जायचं आहे. म्हणून तुमच्या जवळचं सेंटर काळजीपूर्वक निवडायचं आहे तुम्हाला. पेमेंट भरायचं, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुद्धा सुविधा आहे. UPI थ्रू, फोनपे, गुगल पे थ्रू तुम्ही हे पेमेंट भरू शकता. 100 रुपये तुम्हाला पेमेंट लागणार आहे रजिस्ट्रेशनसाठी या बोर्डच्या वेबसाईटवरती. कागदपत्र PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे. गॅप सर्टिफिकेट असेल, TC असेल, आधार कार्ड असेल, हे सगळं तुम्हाला PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचं आहे. त्यासाठी PDF बनवून कागदपत्र काय लागणार नाहीत. शाळा सोडल्याचा मूळ दाखला, तुम्ही 5वी नंतर जर शाळा सोडली असेल तर तुम्हाला तो दाखला लागणार आहे. तुमच्याकडे दाखला उपलब्ध नसेल तर तुम्हाला सेकंड कॉपी स्कूलमधून मिळणार आहे. समजा तुमच्याकडे कुठलेच डॉक्युमेंट उपलब्ध नाहीत तर तुम्हाला सेकंड कॉपी, ज्या शाळेमध्ये तुम्ही होता त्या शाळेमधून सेकंड कॉपी सुद्धा तुम्हाला भेटते. त्यानंतर आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, चालू मोबाईल नंबर आणि ईमेल सुद्धा पाहिजे. कारण की तुम्हाला जे पुढचे मेसेज येणार आहेत ते तुम्हाला मेलवरती येणार आहेत आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा चालू असावा. त्यानंतर नोंदणी करण्याचे काही टप्पे विद्यार्थी मित्रांनो. या सुरुवातीला तुम्हाला त्या पोर्टलवरती जायचं आहे. सर्वप्रथम या पोर्टलवरती जायचं आहे. अधिकृत वेबसाईट मी जी आता तुम्हाला सांगितली www.mahsscboard.in स्टुडंट कॉर्नरवरती जायचं आहे. पोर्टलवरती जा, तुमची वैयक्तिक माहिती तिथं भरायची. त्याच्यामध्ये नाव, डेट ऑफ बर्थ, आधार नंबर भरायचे, लास्ट स्कूलचं नेम भरायचे. त्यानंतर ते PDF जे कागदपत्र आहेत तुमचे, आधार कार्ड, लास्ट स्कूलचा दाखला, फोटो, सिग्नेचर हे तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर नाव नोंदणी झाल्यानंतर एक प्रिंट पावती, तुम्हाला फीस भरल्यानंतर एक पावती प्रिंट करायची आहे.
फीस जमा करायची आहे आणि तपास जे भरलेली माहिती आहे ती योग्य आहे की नाही ती तुम्हाला एकदा पहिले चेक करायची विद्यार्थी मित्रांनो. पात्र विद्यार्थी 10वी किंवा कोण कोण याच्यासाठी पात्र आहे, 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण पात्र आहे विद्यार्थी मित्रांनो. 10वी किंवा 12वीचे खाजगी विद्यार्थी, मुक्त मंडळातून 5वी किंवा 8वी उत्तीर्ण झालेला असावा, मागील शाळेचा दाखला आवश्यक आहे, वरील सर्व अटी जे विद्यार्थी पूर्ण करतील ते सर्व विद्यार्थी यासाठी पात्र आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म नंबर 17 खाजगी विद्यार्थी म्हणून 10वी किंवा 12वी परीक्षा देण्यासाठी लागणारा अधिकृत अर्ज, त्यालाच फॉर्म नंबर 17 असं म्हणलेलं आहे. फॉर्म नंबर 17 काय आहे तर तो फॉर्म घ्यायचा, नोंदणी करायची, कागदपत्र अपलोड करायची, शुल्क भरायचं, त्यानंतर अंतिम सूचना आल्यानंतर प्रिंटआउट काढायचे तुम्हाला. मग तुम्ही खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षा देणार आहात तर तुमच्यासाठी हा फॉर्म नंबर 17 एक सुवर्ण संधी आहे अर्धवट शिक्षण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी इथं वेबसाईट तुमच्या माहितीसाठी लिहिणार आहे, ज्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन नाव नोंदणी करायची आहे. www.mahsscboard.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि स्टुडंट कॉर्नर वरती क्लिक केल्यानंतर फॉर्म नंबर 17 ओपन होणार आहे. ही एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला. 15 ऑगस्ट लास्ट डेट आहे, 15 ऑगस्ट 2026 आणि लेट फीस सहित 22 ऑगस्ट 2026 या सहित अधिकच्या शैक्षणिक क्षेत्रातील माहितीसाठी आमचं चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. आम्ही परत तुमच्यासाठी असे उपयुक्त असे व्हिडिओज घेऊन येऊ जे की विद्यार्थ्यांसाठी खरंच मार्गदर्शक ठरतील. थँक्यू व्हेरी मच.